सोलापुर लोकसभा सीट पर कांग्रेस प्रत्याशी छत्रपति शाहू महाराज से शिकस्त खाने के बाद शिंदे गुट की शिवसेना उम्मीदवार संजय सदाशिव मांडलिक ने आज मीडिया से बात करते हुए बीजेपी की हार को लेकर अपनी प्रतिक्रिया दी। मांडलिक ने यह भी कहा कि इंडिया आघाड़ी की बढ़त क्षणभंगुर है और कुछ दिनों में कालबाह्य हो जाएगी। ही वस्तुस्थिती आहे की राज्यामध्ये या 2.5 वर्षामध्ये अनेक उलथापालथी झालेले आहेत। वेगवेगळे घटक पक्ष समाविष्ट झालेले आहेत। मराठा आरक्षणाचं आंदोलन एका बाजूला मोठ्या प्रमाणात त्याचाही फटका बसलेला आहे। काही ठिकाणी उमेदवारी उशिरा जाहीर झाल्या त्याचा फटका बसलेला आहे। म्हणजे याचं थोडंसं वरिष्ठ पातळीवर ॲनालिसिस करावं लागेल। असं एकच हे आपल्याला म्हणता येणार नाही की अमुक पक्ष आल्यामुळे नुकसान झालं किंवा हा पक्ष वेगळा झाल्यामुळे नुकसान झालं, असं त्याचं ॲनालिसिस करता येणार नाही। अनेक 8-10 कारणं आहेत, त्या सगळ्यांचं ॲनालिसिस झालं पाहिजे, त्याशिवाय यावर बोलणं योग्य होणार नाही असं मला वाटतं। वस्तुस्थिती आहे, मोदीजींच्या नावावरच आम्ही सगळ्यांनी देशभरामध्ये निवडणुका लढवलेल्या आहेत, परंतु भाजपला लोकांनी नाकारले असं म्हणता येणार नाही। आज सुद्धा जर तुम्ही बघितलं देशभरामध्ये एकट्या भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावर आमच्या 242-43 जागा निवडून आलेल्या आहेत आणि इंडिया आघाडी ही जी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत 28 घटक पक्ष, काँग्रेस सगळे मोठे पक्ष त्यामध्ये समाविष्ट असताना ते 230-31 वर थांबलेले आहेत। म्हणजे लोकांनी भाजपला नाकारलेलं नाही, लोकांनी भाजपला स्वीकारलेलं आहे, परंतु मी जसं मगाशी सांगितलं की विविध फॅक्टर्स त्यामध्ये काही आलेले आहेत। जातींची समीकरणं आहेत, काही ठिकाणी काहींची वक्तव्य भोवलेली आहेत, असे अनेक विषय आहेत, परंतु भाजप हाच नंबर 1चा पक्ष आहे आणि भाजपला लोकांनी मॅन्डेट दिलेला आहे। त्याप्रमाणे मोदीजी आता तिसऱ्यांदा ही धुरा सांभाळतील। यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये काही प्रमाणात मागासवर्गीयातील काही समाज किंवा मुस्लिम समाज हा भाजपसोबत असायचा, परंतु या निवडणुकीमध्ये मी सांगितल्याप्रमाणे काँग्रेसनं परसेप्शन क्रिएट केलं, नरेटिव्ह सेट केला, संविधान बदलणार असल्या गोष्टी केल्यामुळं हा मतदार थोडासा भाजपपासून गेला असं जाणवतंय। आता याची कारणं काय आहेत, पुन्हा कसं त्यांना आपल्यासोबत घ्यायचं, या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या वरिष्ठ पातळीवर त्याच्यावर विचारमंथन होईल आणि भविष्यात आम्ही त्यांना सगळ्यांना सोबत घेऊन मी भविष्यात काम करू असं म्हणता येणार नाही। जय पराजय लोकशाहीमध्ये या निवडणुकांमध्ये होत असतो, परंतु आपण पाहिलं तर हे सगळे फॅक्टर्स आता काही ठिकाणी दुरंगी झाली, काही ठिकाणी तिरंगी झाली, काही ठिकाणी पंचरंगी झाली, त्याचाही कुठेतरी फटका काही आमच्या उमेदवारांना झालेला दिसतो। आज आपण त्याचा काही फायदाही झालेला आपल्याला दिसतो। आता हातकणंगले मतदारसंघामध्ये तिरंगी झाल्यामुळं कुठेतरी धैर्यशील मानेंना त्याचा निश्चित फायदा झालेला आहे आणि माहितीचे उमेदवार म्हणून तेही तिथं निवडून आलेले आहेत। अशी वेगवेगळी समीकरणं आहेत, त्यांच्यामुळं फटका बसला असं म्हणणं योग्य होणार नाही। मतदार हाच राजा असतो। लोकशाहीमध्ये मतदार काय ठरवतील आणि त्याचा काय निर्णय होईल हे आज आपण निकाल पाहिल्यानंतर बघू शकतो की अनेक मोठमोठे जे लोक कधीच पराभूत होतील असं वाटत नव्हतं ते लोक पराभूत झालेले आहेत। त्यामुळं मतदारांच्या मनात काय असतं कोणी ओळखू शकत नाही। आपण जमिनीवर राहून लोकांची सेवा करणं, लोकांची कामं करणं, विकासात्मक कामं करणं आणि लोकांचा संपर्क ठेवणं, या सगळ्या बाबी राजकारणामध्ये समाजकारणामध्ये महत्त्वाच्या असतात, त्या केल्या पाहिजेत, एवढं माझं म्हणणं आहे। नागपुर समय, गली से दिल्ली तक।